नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजपर्यंत आपण UPSC, MPSC, पोलीस भरती, बँक, SSC, रेल्वे या सर्व स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळे विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवले आहेत. आज अनेक पालकांचा आग्रह असतो. या हिंगणघाट शहरामध्ये अनेक पालकांचा आग्रह होता की सर, स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत नवोदय विद्यालय ही सुद्धा एक परीक्षा येतात. त्या परीक्षेसाठी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन तुमचं हवं आहे. याकरता पालकांचा आग्रह असतो. आपण आज नवोदय या विषयातील एक छोटासा घटक रिझनिंग या नवोदय या परीक्षेतील रिझनिंग या विषयाचा एक छोटासा घटक आज आपण घेऊन येतो आहे. बघा, लक्षात घ्या. सक्सेस गायडन्स पॉईंट यशोज्ञान फाउंडेशन नवोदय कोचिंग सेंटर हिंगणघाट डिस्ट्रिक्ट वर्धा या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. त्यामध्ये बुद्धिमापन चाचणी ज्याला आपण रिझनिंग म्हणतो, रिझनिंग मधला एक महत्त्वाचा घटक आहे, तो आहे वॉटर इमेज. आता जवळपास नवोदय परीक्षेला 40 प्रश्न, किती प्रश्न? 40 प्रश्न, म्हणजे जवळपास 50 मार्कांसाठी रिझनिंग हा विषय असतो. आणि त्या रिझनिंग मधला एक महत्त्वाचा आणि सर्वात सोपा टॉपिक आहे, तो आहे वॉटर इमेज. वॉटर इमेज म्हणजे पाण्यातली प्रतिमा. म्हणजे एखादी वस्तू जर पाण्यात पाहिली तर ती दिसते कशी दिसायला पाहिजे, ठीक आहे. ओके, याच्यावर आधारित प्रश्न मुलांना विचारतात, 5व्या वर्गातील मुलांना, ठीक आहे. ओके, आता ते कशी दिसतात हे तुम्हाला या ठिकाणी इमेजच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय. बघा, लक्षात घ्या. पालकांनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी हा व्हिडिओ पहा. बघा, आता या ठिकाणी एक छोटासा मुलगा दाखवलेला आहे. बघा, मी थोडीशी इमेज ही मोठी करतो. बघा, तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल, ठीक आहे. ओके, या ठिकाणी हा एक मुलगा दाखवलेला आहे. तो मुलगा पाण्यामध्ये स्वतःची प्रतिमा पाहतोय, स्वतःला पाण्यामध्ये पाहतोय. मग पाण्यामध्ये पाहिल्यानंतर त्या मुलामध्ये काय बदल झाला हे आपण पाहू. बघा, आता मुलामध्ये बदल काय झाला? मुलाचा हात या ठिकाणी होता, मुलाचा त्याच ठिकाणी आहे. मुलाचा हात या ठिकाणी होता, म्हणजे तळहात तो सुद्धा त्याच ठिकाणी. पण झालं कसं? काय चेंजेस झाला? मुलाचा तळहात जो खालच्या डायरेक्शनला होता, तो मुलाचा तळहात पाण्यामध्ये इमेज गेल्यानंतर तो तळहात वरच्या डायरेक्शनला गेला. मुलाचं हे डोकं, वरचं डोकं जे असं वरच्या डायरेक्शनला होतं, ते डोकं हे खालच्या डायरेक्शनला गेलं. म्हणजेच एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एक गोष्ट, मुलाचा हा एल्बो ज्याला आपण कोपरा म्हणतो, हे कोपर, ठीक आहे. ओके, हे हाताचं ढोपर, ते जे वरच्या डायरेक्शनला होतं हे वॉटर इमेजमध्ये खालच्या डायरेक्शनला गेलं. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की वरची वस्तू पाण्यामध्ये पाहिल्यानंतर ती खाली जाते. आता मुलाचं डोकं या बाजूला होतं, पाण्यामध्ये पाहिल्यानंतर ते याच बाजूला आहे. म्हणजेच राईट लेफ्ट चेंज होत नाही, तर चेंज काय होते? बॉटम आणि टॉप. म्हणजे टॉपची वस्तू बॉटमला येते आणि बॉटमची वस्तू टॉपला येते. म्हणजे वरची वस्तू खाली जाते आणि खालची वस्तू वर येते. उजवा हात आणि डावा हात बदलत नाही. राईट लेफ्ट नो चेंज, ओनली चेंज टॉप अँड बॉटम. ओके, ठीक आहे. चला बघू, आपण एक एक गोष्ट पाहू आपण, ठीक आहे. बघा, समजून घ्या. आता याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण दिलं आहे, ओरिजिनल इमेज आणि वॉटर इमेज. एक घर दिलं या ठिकाणी, ठीक आहे. ओके, एका घराची इमेज या ठिकाणी दिली आहे. हे घर दाखवलं, एक सुंदर घर आहे. ते घर, त्या घराला 2 खिडक्या आहेत, एक छोटासा दरवाजा आहे. त्या घराला एक छोटंसं एक आपण पाहतो आहेत की छत आहेत, ठीक आहे. ओके, आणि या घराच्या मागच्या साईडला एक झाड आहे. समोर त्या झाडाची फांदी अशी इकडे आलेली आहे. या घराला एक वॉल कंपाऊंड सुद्धा आहेत, ठीक आहे. ओके, आता ही झाली ओरिजिनल इमेज. ती इमेज पाण्यात पाहिल्यानंतर कशी दिसते आता आपल्याला पाहायची आहे. बघा, लक्षात घ्या. आता या घराला आपण पाण्यात पाहू. जे छत ज्याला आपण रूप म्हणतो, जे वरच्या दिशेला होतं ते आलं खालच्या दिशेला. हे टोक होतं वरती, ते टोक आलं खाली. म्हणजेच टॉपची वस्तू बॉटमला गेली. त्यानंतर ही खिडकी, या खिडकीची खालची पट्टी जी आहे, ही वाली डार्क पट्टी, ही खिडकी बघा काय झाली. ही वरची खिडकी ही खाली आली, खालचं जी पट्टी आहे डार्कवाली ती वरच्या दिशेला गेली. म्हणजे खिडकी अशी झाली, ठीक आहे. ओके, म्हणजे अशी दिसणारी वस्तू ती अशी होऊन जाते, बरोबर आहे, ठीक आहे. ओके, हे झाड इथे, हे ग्रीन झाड जे आहेत ते झाड वरच्या दिशेला होतं. आपण पाण्यामध्ये पाहिल्यानंतर ते झाड खालच्या दिशेला गेला, बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर हे सर्व चेंजेस, हे दार, हे डोअर, डोअरचा हा ग्लास जो वरच्या दिशेला आहे तो ग्लास वॉटरमध्ये पाहिल्यानंतर तो खालच्या दिशेला आला, बरोबर आहे, ठीक आहे. ओके, म्हणजे पाण्यामध्ये पाहिल्यानंतर काय चेंज झालं? राईट आणि लेफ्ट चेंज झालं का? नो चेंज. राईट राईटलाच राहील, लेफ्ट लेफ्टलाच राहील. फक्त चेंज काय झालं आहे? टॉपची वस्तू बॉटमला येते आणि बॉटमची वस्तू टॉपला येते. ओके, त्याला म्हणतात वॉटर इमेज. मग आता ही आपण एक इमेज घेतलेली आहे, ठीक आहे. ओके, घराची. आता आपण ABCD कॅपिटल कसे दिसतात, लेटर कसे दिसतात, कॅपिटल लेटर, ठीक आहे. ओके, ते आपल्याला पाहायचं आहे. समजून घ्या. बघा, सर्वांनीच, पालकांनी, विद्यार्थ्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ पहा, एकामेकाला दाखवा आणि समजून घ्या. तुमच्या मुलांना शिकवा या व्हिडिओच्या माध्यमातून.
आता बघा हा ए, इथे आपण पाहतो वॉटर इमेज ऑफ कॅपिटल लेटर्स अल्फाबेट्स, कॅपिटल लेटर पाण्यामध्ये पाहिल्यानंतर कशी दिसायला पाहिजे. मग हा ए या प्रकारे झाला, म्हणजे वरचा टोक हा खाली आला, खालचं हे वरती आलं, हे या प्रकारे. बी, ओके, बी मध्ये चेंज झाला का, हा जो खालचा जो शेप आहे जो बाहेर निघाला होता हा वरती आला, हा जो वरचा शेप आहे जो आतमध्ये गेला होता तो खाली आला. परंतु इकडचं हे बी इकडेच आहेत, असा झाला का, नो चेंज. ठीक आहे, ओके, राईट लेफ्ट चेंज होत नाही, फक्त टॉप बॉटमच चेंज होते. त्यानंतर सी, हा सी मध्ये पण ॲज इट इज नो चेंज, फक्त ही जी दांडी आहे ही खाली जाईल एवढंच. ठीक आहे, ओके. त्यानंतर डी नो चेंज, ई नो चेंज, यप चेंज झालायत, बघा लक्षात घ्या, यप मध्ये चेंज झालायत. हा यपची स्टार्टिंग वरतून होती, या ठिकाणी स्टार्टिंग खालून झाली. जी पण चेंज झालायत, जी ची स्टार्टिंग वरतून होती ती जी ची स्टार्टिंग खालून झालेली आहे. ठीक आहे, ओके, जी पण चेंज झालाय. त्यानंतर आपण पाहू काय चेंज होते. ठीक आहे, ओके, एच नो चेंज, आय नो चेंज, जे चेंज झालायत. जे ही छत्रीची दांडी हे उलटी झाली, हे खालून सुरुवात झाली ती वरतून सुरुवात झाली. के नो चेंज. ठीक आहे, ओके, यल चेंज. ठीक आहे, ओके, यम चेंज झालायत, यमचा काय झाला, डब्ल्यू झाला, काय झाला, डब्ल्यू. ठीक आहे, ओके, समोर पाहू आपण, बघा लवकर, लक्षात घ्या. यन पण चेंज झालायत, उलटा झालायत. ओ नो चेंज, पी चेंज, पी स्मॉल बी झाला. क्यू चेंज झालायत, क्यूचा हा जो खालचा टोक आहे हा वरती गेलाय. ठीक आहे, ओके, आर पण चेंज झालायत. यस नो चेंज, ज्या यसची सुरुवात इकडनी होती त्या यसची सुरुवात इकडनी झाली. ठीक आहे, ओके, यस चेंज. टी पण चेंज झालायत. ठीक आहे, ओके, उलटा झाला, सरळ. ठीक आहे, ओके, म्हणजे चेंज झालायत. ठीक आहे, ओके. त्यानंतर अजून काय चेंज ते पाहू. यू चेंज, व्ही चेंज, डब्ल्यू चेंज झाला, डब्ल्यूचा यम झाला, मगाशी आपण पाहिलं तर यमचा डब्ल्यू झाला होता. यानंतर एक्स नो चेंज, वाय चेंज झालायत, झेड चेंज झालायत. म्हणजेच लेटरमध्ये काय चेंज होते, एक वही काढून घ्या तुम्ही आणि त्याच्यावर लिहून ठेवा. तुम्ही तुमच्या मुलांना सांगा, तुमच्या पाल्यांना सांगा, पॅरेंट्सनी पहा, विद्यार्थ्यांनी पहा. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण समोर जाऊ. आता एक एक्झाम्पल घेतलं, स्टडी. ठीक आहे, ओके, स्टडीची ओरिजिनल इमेज दिली आहेत आणि पाण्यामध्ये पाहिल्यानंतर स्टडी दिसते कसं हे सांगितलं आहे. ठीक आहे, ओके, हे बघा, यस असा होईल पाण्यात पाहिल्यानंतर. टी जो असा आहे तो असा होईल पाण्यामध्ये पाहिल्यानंतर. यू असा आहे तर यू पाण्यामध्ये पाहिल्यानंतर या प्रकारे चेंज होईल. ठीक आहे, ओके. त्यानंतर डी नो चेंज, डी ॲज इट इज झाला, डी चेंज झाला नाही. वाय, ठीक आहे, ओके, वाय उलटा झाला. ठीक आहे, ओके, वाय चेंज झाला. ओरिजिनल इमेज ही स्टडीची, पाण्यामध्ये पाहिल्यानंतर स्टडी असा दिसला. असं नाही झालं मित्रांनो, की बघा लक्षात घ्या, का यस इकडे होता बा तो इकडे आला, असं नाही झालं. म्हणजे राईट लेफ्ट चेंज होत नाही, फक्त टॉप बॉटम चेंज होते. ओके, इकडचा यस इकडेच राहिलाय, इकडचा वाय इकडेच राहिलाय, जिथलं तिथेच राहिलाय, फक्त टॉप बॉटम चेंज झालाय, राईट लेफ्ट चेंज होत नाही. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा लक्षात घ्या, आता एक क्वेश्चन दिले आहेत या ठिकाणी. क्वेश्चन कशा प्रकारे आहेत. ओके, बघा, आयडेंटिफाय द वॉटर इमेज ऑफ द ए पाण्यात पाहिल्यानंतर कसा दिसेल, 4 ऑप्शन दिले आहेत. हे पहिलं ऑप्शन दिसेल का, नाही. हे दुसरं ऑप्शन असं पण दिसत नाही. मी काय म्हटलं, टॉपचं बॉटम होते, बॉटमचं टॉप होते, राईट लेफ्ट चेंज होत नाही. ठीक आहे, ओके, हा ए असा दिसू शकतो. चौथा पाहू, चौथा तर ॲज इट इज आहे, तो पण येणार नाही. म्हणजे आपलं उत्तर बघा लक्षात घ्या, काय येईल समजून घ्या. बघा, ठीक आहे, ओके, म्हणजेच पहिलं रॉंग, दुसरं रॉंग, चौथं रॉंग, राईट काय आहे, थर्ड. ओके, ए हा असा दिसेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द वॉटर इमेज ऑफ डी कसा दिसणार हे पाहायचं आहे. ठीक आहे, ओके, डी कसा दिसतो हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, आता हा डी इथे ॲज इट इज डी आहे, म्हणजे वॉटर इमेजमध्ये चेंज तर होणारच आहेत. ठीक आहे, ओके, मग आता चेंज होणार आहे तर डी चेंज होतो का. डी याच्या आधीच आपण पाहिलं की डी चेंज होत नाही, डी ॲज इट इज होतो. बरं, म्हणजे हा एक येऊ शकतो, येतोच. हा असा येईल का, नाही, रॉंग. हा येईल का, नाही येत. आणि हा जो इकडे होता हा इकडे झाला. मी काय म्हटलं, राईट लेफ्ट चेंज होत नाही, टॉप बॉटम चेंज होते. ठीक आहे, ओके, हा पण येत नाही. म्हणजे आपला आन्सर कोणता आला मित्रांनो, बघा लक्षात घ्या, फर्स्ट. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण पाहू, बघा, ठीक आहे, ओके, चला दुसरा क्वेश्चन, न्यूक्लिअर हा शब्द कसा दिसेल वॉटर इमेजमध्ये हे प्रश्न विचारलाय. ठीक आहे, ओके, न्यूक्लिअर. आता न्यूक्लिअर कसा दिसेल हे आपल्याला सांगायचं आहे. आता मी काय म्हटलंय, लेफ्ट राईट चेंज होत नाही. एन जिथे आहे त्याच लाईनला राहील, आर जिथे आहे इथेच राहील. एन स्टार्टिंगला आहेत, आर एंडला आहेत. तर वॉटर इमेजमध्ये पण एन स्टार्टिंगलाच राहील, आर एंडलाच राहील. फक्त टॉपचं बॉटम होईल, बॉटमचं टॉप होईल. म्हणजे वरची वस्तू खाली आणि खालची वस्तू वर जाईल. बघा, मग आता
यन कुठे आहे जागेवर, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे चेंज झालाय, यन लेफ्टचा राईट झाला. आपल्याला मी तुम्हाला पहिले सांगितलं की लेफ्टचं राईट करायचं नाही. ठीक आहे, ओके, म्हणजेच हे आन्सर येणार नाही. मग आता यन उलटा होईल, उलटा इथे आहे का, हो आहे. यू पण उलटा येईल, पण यू इथे ॲज इट इज घेतला आहे, म्हणजेच हे पण रॉंग झालं. यन उलटा, यू उलटा, दोन्हीकडे यू उलटा आहेत. सी ॲज इट इज, सी नो चेंज, ॲज इट इज दोन्ही ठिकाणी. यल पण चेंज होईल. मग यल चेंज कसा होईल, दोन्ही ठिकाणी यल चेंज झाला आहे. इथे यल काय झाला आहे, ही जी खालची दांडी आहे ते वर जाईल, ओके, आणि उभी रेष खाली येईल. परंतु इकडचा इकडे होईल का, नाही होणार, राईट लेफ्ट चेंज होणार. परंतु या ठिकाणी काय झालं आहे, जो यल हा असा होता याला उलटा घेतला, म्हणजेच राईट लेफ्ट झाला, परंतु राईट लेफ्ट चेंज होत नाही, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. ठीक आहे, ओके, म्हणजेच फक्त खालची वस्तू वर जाते, वरची वस्तू खाली येते, म्हणजे आपला आन्सर कोणतं राहील, फोर्थ. ठीक आहे, ओके. ई नो चेंज ॲज इट इज, ए चेंज झाला आहे, झाला चेंज. आर पण चेंज झाला आहे, वरचं खाली आलं आणि खालचे दोन पाय वरती गेले. ठीक आहे, ओके, कळलं. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, अजून काय आहे समोर पाहू आपण. ठीक आहे, ओके. त्यानंतर हा ब्रिज. ठीक आहे, ओके, ब्रिज कशा प्रकारे दिसेल तुम्ही पहा, तुम्ही आन्सर सांगा त्याचं वाला. ठीक आहे, ओके, या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता सर्वांनी. ठीक आहे सर, ब्रिजचा आन्सर हे येईल. त्यानंतर आपण समोर जाऊ. ठीक आहे, ओके, नंबर, वॉटर इमेज ऑफ नंबर. नंबर कशा प्रकारे चेंज होते, 0 पाण्यात पाल्यावर नो चेंज, 1 चेंज होईल, वरचं खाली येईल, खालचं वर जाईल. ओके, ही दांडी इकडे अशी होती. ठीक आहे, ओके, कुठे लेफ्टला, ती पण लेफ्टलाच राहील. मी सांगितलं लेफ्ट राईट चेंज होत नाही, फक्त टॉप बॉटम चेंज होते. 2 चेंज, 3 नो चेंज, 4 चेंज. ठीक आहे, ओके. त्यानंतर 5 चेंज, 6चं 9 होईल. ठीक आहे, ओके, 9 म्हणजे कशा प्रकारे 9 होईल हे पण पहा, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, 6 चेंज, 7 चेंज, 8 नो चेंज, 9 चेंज, 9 पण का झाला, चेंज झाला. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता इथे एक वॉटर इमेज दाखवल्या, ओरिजिनल इमेज आणि वॉटर इमेज ओळखू आपण. 1 या प्रकारे दिसेल, 3 नो चेंज, 5 या प्रकारे दिसेल, 6 या प्रकारे दिसेल, 8 या प्रकारे आणि 9 या प्रकारे वॉटर इमेज. ठीक आहे, ओके, समजलं. त्यानंतर आता एक क्वेश्चन दिला आहे, नवोदय परीक्षेला किंवा स्पर्धा परीक्षेला, कोणताही स्पर्धा परीक्षा असो, या प्रकारे प्रश्न विचारतील. व्हॉट इज द वॉटर इमेज ऑफ 1, व्हॉट इज द वॉटर इमेज ऑफ 1. ठीक आहे, ओके. आता वॉटर इमेज दिलेली आहेत, तुम्हाला ओरिजिनल इमेज सांगायची आहेत. आता 1 असा आहे. ठीक आहे, ओके, म्हणजे हा जो 1 आहे हा पाण्यामध्ये पाहिल्यावर कसा दिसेल म्हणते, उलटा 1 लिहिलेला आहे तिथे. ठीक आहे, ओके, 1 म्हणण्यापेक्षा कुठली तरी इमेज घेतलेली आहे, ते पाण्यात पाहिल्यावर कशी दिसेल. मी काय सांगितलं, हे वरची बाजू खाली येईल, खालची बाजू वर येईल. हा आकडा, हा जो इकडे आहे हा इकडेच राहील. ठीक आहे, ओके, मग इकडेच राहील, वरची बाजू खाली येईल. आता बघा काय होईल, मग कोणता ऑप्शन आहे, हे आहे का, नाही. ठीक आहे, ओके, याच्यात येणार का, नाही, हे रॉंग. आता हे सेमच आहेत, हे पण रॉंग. वरचं खाली, पण हे इकडेच राहील, राईट, आणि हे रॉंग, कारण की राईट लेफ्ट चेंज झालं, राईट लेफ्ट चेंज होत नाही, फक्त टॉप बॉटम चेंज होते. 3 उलटे होईल, उलटे होईल का, उलटे होईल म्हणजे वरचं खाली, खालचं वर, राईट लेफ्ट चेंज होणार नाही, म्हणजे सेम ॲज इट इज राहील, ॲज इट इज. आता 2 ऑप्शनमध्ये ॲक्च्युली इथे, परंतु 2 ऑप्शनमध्ये असताना वरचा भाग छोटा आहे, इथे वरचा भाग छोटा आहे, दोन्ही सेमच झाले. इथे वरचा भाग मोठा आहे, इथे वरचा भाग खालचा भाग मोठा आहे, म्हणजे खालची वस्तू वर जाईल. इथे बघा थोडासा बारीकसा फरक आहे, हा जो छोटा हाफ सर्कल आहे हा छोटा आहे, हाफ सर्कल मोठा आहे. वॉटर इमेज पाहिल्यानंतर हा मोठा हाफ सर्कल वरती जाईल, छोटा हाफ सर्कल खाली येईल. ठीक आहे, ओके, मग ते कुठे झालं, इथे झालं आहे. ओके, फर्स्ट हे रॉंग आणि हे सुद्धा रॉंग. कळलं, ओके, समजलं. अशाच प्रकारे आपण या नवोदयच्या कोचिंग सेंटरमध्ये नवोदयचे वेगवेगळे उदाहरण, आपण गणित असो, बुद्धिमापन चाचणी असो, ठीक आहे, ओके, किंवा लँग्वेजेस असो, सर्व या माध्यमातून आपण इमेजच्या माध्यमातून शिकणार आहोत. ठीक आहे, ओके, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके, आणि तुमच्या प्रतिक्रिया करा. तोपर्यंत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.